नमस्कार, विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला, आज आपण करतोय शेवयाची खीर। तर त्याच्यासाठी हे बघा, इथे मी पॅनमध्ये तूप टाकलंय आणि शेवया पण टाकल्यात। ह्या शेवया त्या भाजलेल्याच येतात, त्यामुळे आपल्याला जास्त भाजायला नकोय। तर थोड्याशा अशा तुपात फिरवून घ्यायच्या, म्हणजे खूप छान टेस्टी लागतात त्या। तर आता ह्या थोड्याशा फिरवून घेतल्यात मी आणि एका साईडला तळाला तूप आहे, तर त्याच्यात थोडे ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि तेही छान असे फिरवून घेतले आणि हे सगळं मिक्स करून आपण मस्तपैकी भाजून घेतलंय। आता आपण ह्याच्यात दूध टाकूया। तुम्हाला ह्या स्टेजला थोडं पाणी टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता, खूप दूध जर घट्ट असेल तर मी इथे दूधच टाकलंय। हे बघा, मी 1 ग्लास दूध, गरम दूध टाकले आणि ह्यांना शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, अगदी एका वाफेवर ह्या शिजल्या जातात। तर काही लोक आहेत ती पाण्यातल्या पण करतात आणि खूप अशा सुक्या करतात, आणि मी आता ह्याची पातळ खीरच केली आहे। पण तुम्हाला ह्याच्या सुक्या गोड शेवया जर बनवायच्या असतील ना, तरी तुम्ही बनवू शकता, किंवा नुसतं पाणी टाकून सुद्धा ह्यांना तुम्ही बनवू शकता। त्या पण खूप छान लागतात, अशा उपमा टाईप पण गोड बनवायच्या आपण। तर माझ्या जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता एक उकळी आल्यानंतर मी ह्याच्यात साखर आणि वेलची पावडर टाकली आहे आणि पुन्हा थोडीशी उकळी काढली आहे आणि इथे अशी आपली शेवयाची खीर बघा तयार झालेली आहे। तर अशी तुम्ही नक्की बनवा, कारण आता कशी श्राद्ध वगैरे चालू आहेत, आयत्या वेळेस बरं पडतं, हे सोपं पटकन पण होतं। तर इथे अशी आपली ही बघा शेवयाची खीर तयार झाली। आपण आता एका बाउलमध्ये घेऊया तिला काढून, थोडंसं थंड करून। इथे आपली खीर अशी तयार झाली। धन्यवाद।